आज आहे गुरुवार, त्यामुळे आज उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आणि छानशी रांगोळी काढली. त्यानंतर देवांची पूजा केली. तर आज देवांना छान असं उजळवलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी पूजा झालेली आहे. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहे. माझी देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे. आता करायचं आहे स्वयंपाक. तर चला, आज गुरुवारचा स्वयंपाक करायचा आहे. तर पटपट आवरून घ्या आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार असल्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे, कारण माझ्यामध्ये अजून अशक्तपणा आहे. त्यामुळे मी आज खिचडी खाऊन मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर चला, आता केतकी पण आलेली आहे स्कूलमधून, तर तिला आणि मला खिचडी देते. आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आता मी कणिक मळून घेते आणि आता मशीनला मी कपडे लावून घेते. खिचडी खाते. खिचडी कशी झाली बाळा? साबुदाणा खिचडी छान झाली ना? बऱ्याच दिवसांनी केली. अजून खायची आहे? बस चल, मी पण आता थोडी वाटीवर खाऊन घेते. तर आता इथे मी कणिक मळायला घेतलेली आहे. तर आता पटपट कणिक मळून घेते. चपातीची कणिक मळून झाल्यानंतर आंबाड्याची भाजी बनवली. त्यानंतर हिरव्या मिरचीचं वरण बनवलेलं आहे. तर आता माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी देवांना नैवेद्य दाखवते. तर आता इथे मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता नैवेद्यामध्ये आहे वरण, त्यानंतर आंबाड्याची भाजी आणि इथे खीर आहे आणि भात आणि चपाती. तर मस्त असं नैवेद्याचं ताट तयार आहे. तर आता मी देवांना नैवेद्य दाखवते. आणि बाहेर मस्त थंडगार वारा सुटलेला आहे. त्यामुळे आता गॅलरी मी ओपन ठेवते आणि मी आणि केतकी आता जेवून घेतो आणि मी माझा उपवास सोडून घेते. तर चला येतो, एक येतो उठणं बाळा, जेवूया. का ग, भूक नाही आहे? झोप आले? मी एकटी जेवू? सगळा पसारा आणून ठेवला आहे. म्हटलं दोघी जणी मिळून जेवू, पण मॅडम काय उठायला तयार नाही आहे. तर चला, आता मी एकटीच जेवून घेते. तर इथे मी डाळ तांदूळ भिजत घातले. इथे तांदूळ घातलेत भिजत आणि याच्यामध्ये उडीद डाळ भिजत घातलेली आहे. तर उद्या मला डोसा करायचा आहे. आणि इथे मी कुकर लावलेला आहे वेदांसाठी सोया. तर आता सगळी कामं झालेली आहेत आणि थोड्या वेळात मला बाहेर पण जायचं आहे. तर चला, मी पटपट आवरून घेते. तर आता मी निघालेली आहे बाहेर आणि बाहेर जमलं तर मी शूट करेन, नाहीतर मग मी आल्यावरती तुमच्याशी बोलेन. तर चला, तर आता मी मार्केटमधून आलेली आहे आणि माझं जे काम होतं ते सुद्धा काम झालेलं आहे. तर चला, आता मार्केटमधून मी खाऊ आणलेलं आहे. केतकीसाठी टरबूज आणि मला चिक्कू खूप आवडतात, तर चिक्कू आणलेले आहेत. तर 2 पिशव्या आहेत, कारण एकीकडे अर्धा किलो घेतले तर दुसरीकडे पण परत अर्धा किलो घेतले, त्यामुळे 2 पिशव्या झालेल्या आहेत. आणि बिस्किट आणले. तर एवढंच सामान आणलेलं आहे. आता इथे वेदांचा सोया झालेला आहे आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. तर आता चहा गाळून घेते. वेदांत खाऊन घ्या. आणि वेदांत बसलाय गॅलरीमध्ये सोया खात. आता जिमवरून आलेला आहे. कसं चाललंय तुझं जिम? मस्त. आणि पप्पा मला बोलतायत तू पण जिम जॉईन कर, म्हणजे मला परत सांगताय जिम करायला. परंतु माझ्यामध्ये एनर्जी नाही वाटत आहे मला, त्यामुळे अजून मला वाटत नाही की या वेळापासून तरी मी स्टार्ट करेन. चालून आले ना, मला बरं वाटलं.
तुझं काय चाललंय अजून? काय नाही, ऑफिस जिम. ठीक आहे. माझं पण ठीक चालू आहे. तब्येत आता व्यवस्थित झाली तर काय हरकत नाही मला. झाला ट्युशन झालं? कसा गेला आजचा दिवस? उद्या सुट्टी आहे तुम्हाला स्कूलला? गुड फ्रायडेची सुट्टी नाही ठेवली? अरे देवा. परवा पण स्कूल ठेवली. सॅटर्डेला पण नाही सुट्टी? मी सॅटर्डेला नाही ना, फक्त संडेला. का? उद्या नाही. अगं पण मग सॅटर्डेला त्यांनी मॅथ्स वगैरे ठेवलं तर? भूक लागली? भूक लागली का? नाही लागली? एवढी नाही लागली, पाणी पित होती ना. आता तूच जेवणार आहेस कारण पप्पा जेवून येणार आहेत आज. तू एकटीच आहे आणि माझा तर उपवास सोडला गेला. आणि काय कसा गेला मग? क्लासमध्ये फ्रेंड्स वगैरे झाले की नाही? आज ती नव्हती आली, जे नेहमीचे बॅच असते ते. आज हिंदी ज्यांचं संस्कृत कॉम्पोजिट आहे म्हणजे आमचे स्कूलवाले ते होते. मग ती एकली तर मी होते दिवसभरच बसलेली. अच्छा. आणि एकच फ्रेंड झाली ती नवीन. हां. ती आज तिचं बॅच नव्हती. चला मग हातपाय तोंड धुवा. सकाळपासून आज मी तुझ्याशी बोललीच नाही ना, म्हटलं शूट घ्यावं थोडंसं. चल मग आवर. आणि मग बुक्स वगैरे बॅग वगैरे कधी मिळणार आहे तुम्हाला? ते त्यांचं काय झालं, जे संस्कृत आणि हिंदीचे बुक आहे ना कॉम्पोजिट वाले, ते आउट ऑफ स्टॉक झाले. काल आलेले तर मी विसरली घ्यायला, तर आउट ऑफ स्टॉक झाले. म्हणून मग आता देतील ते सांग. बरं ठीक आहे. चल आवर मग हातपाय तोंड धुवून घे. बॅगचं अजून काही सांगितलं नाही. बरं. इथे केतकीने चिक्कू आणलेले आहेत माझ्यासाठी आणि स्वतःच खात बसली आहे कारण माझा उपवास आहे आणि मी दुपारी सोडलेला आहे. तर आता मला थोडीशी भूक लागायला लागली म्हणून मी केतकीला म्हटलं माझ्यासाठी चिक्कू आणून दे. तर मॅडम जेवायचं सोडून चिक्कू खात बसले. सकाळी खायचं ना बाळा? ॲक्च्युली फळं सकाळीच खायची असतात, परंतु आता मला थोडीशी भूक लागली म्हणून मी म्हटलं आता चिक्कू खावं. तुला आवडतं? खा मग. तर आता मी आणि केतकी चिक्कू खाऊन घेतो. तर आता मी चिक्कू खाऊन घेते. चिक्कू गोड आहेत का बघते. आहे गोड आहे. गोड असेल तर चिक्कू मस्त वाटतं. म्हणजे सगळेच फळं जर का गोड असतील तर खायला मजा येते. आणि केतकीचं सर्वात आवडतं फळ म्हणजे टरबूज आणि वॉटरमेलन. सगळेच फळ. सगळे पण जास्त तुला वॉटरमेलन आणि टरबूज. फणस पण आवडतो. फणस. हां फणस पण भरपूर. आता जूनमध्ये आता यायला लागलेत मार्केटमध्ये. आता फणस पण आणेल कारण केतकीला खूप फणस खूप आवडतं. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सेल करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.